नमस्कार, सोनाली किचन कट आहे रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण हॉटेलमध्ये जसा आपण मसाला पापड खातो त्याच पद्धतीने झटपट घरच्या घरी मसाला पापड ही रेसिपी पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर असा मी भाजलेला किंवा तळलेला कोणताही पापड घेऊ शकता। त्यावर एकदम बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, झटपट होणारा एकदम असा एक सिक्रेट मसाला टाकून तुम्ही मसाला पापड बनवाल तर बाहेरचं किंवा हॉटेलमध्ये खाणं विसरून जाल। अशा पद्धतीने मी चटपटीत काही मसाले ह्यावर टाकणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथे मी कांदा, टोमॅटो एकदम बारीक कट करून घेतलेला आहे। त्यावर अगदी चिमूटभर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ। मॅगी मसाल्याने अगदी चटपटीत चव येते, मस्त एकदम फ्लेवर वेगळा लागतो। तर इथे मी 2-3 चिमूट कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। हे तुम्ही आवर्जून टाका, हॉटेलमध्ये सुद्धा कांदा लसूण मसाला असतो आणि चटपटीत फ्लेवर येण्यासाठी ह्यावर मी चाट मसाला टाकलेला आहे। अगदी चिमूटभर आपल्याला हे टाकायचे आहेत आणि हे जेव्हा आपण जेवतो त्यावेळेसच करायचं। आणि बारीक अशी शेव, थोडीशी जाड असेल तरी चालेल, खूप मस्त घरच्या घरी आपण ही झटपट मसाला पापडची रेसिपी करून खाऊ शकतो। तर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि वरतून पण थोडासा मसाला टाकून घ्यायचा। कांदा लसूण मसाला, थोडासा चाट मसाला आणि मॅगी मसाला, असा हा आपला झटपट परफेक्ट हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा घरच्या घरी आपण मसाला पापड ही रेसिपी बनवलेली आहे। त्यावरून तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळा, त्यामुळे छान असं आंबट तिखट असा फ्लेवर येतो। तर आवर्जून तुम्ही लिंबू टाकून अशा पद्धतीने झटपट घरच्या घरी हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा मसाला पापड करून खाऊ शकता। तर ही रेसिपी किंवा ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। झटपट होणारी ही पापड मसाला ही रेसिपी आहे, तर घरी नक्की करून बघा आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांना नक्की आवडेल। आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। नवीन चॅनल असल्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी येतील। असाच आपण एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।